नमस्कार सर्वांना, मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आखाड स्पेशल ब्लॉग. म्हणजेच आपल्या घरी येणार आहेत पाहुणे. कोण कोण पाहुणे येणार आहेत ते जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला ब्लॉग बघायचा आहे आणि भरपूर अशी धमाल पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर कोण आहे ते पाहुणे, माझ्या माहेरचे आहेत की सासरचे, हे जर बघायचं असेल तर एंडपर्यंत नक्की बघा आणि त्या पाहुण्यांसोबत मी तुम्हाला इंट्रोड्यूस पण करून देणार आहे. तर बघूयात कसा होतोय आपला आजचा ब्लॉग. सो त्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा. मी इथे आपलं मटण धुवून वगैरे घेतलं होतं आणि इकडं आहे ना उकडत टाकायची प्रोसेस चालू केली होती. आता ही जी प्रोसेस आहे सगळ्यांकडे सेम असेल, पण आलं लसूण मी जास्त प्रमाणात टाकते कारण त्याने छान अशी टेस्ट देते. आणि कोथिंबीर येल्लो याच्यात पण टाकली होती मी, वाटणामध्ये पण छान अशी टाकायची काड्या वगैरे. मी तुम्हाला प्रोसेस दाखवलेली आहे. तर म्हटलं चला वेळ नाही घालवता पटपट असं करून घेऊयात, म्हणजे गडबड गोंधळ उडत नाही. आणि इथे धना पावडर हळद घेतलेली आहे मी, जेणे की टेस्ट छान देते. तुम्ही धना पावडर कंटिन्यूस ॲड करत चला, याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते. जरी कोथिंबीर नसेल कधी तुमच्याकडे तरी पण काही हरकत नाही, धना पावडर टाकली तरी त्याचा फ्रेग्रन्स वगैरे खूप सुंदर येतो. त्यानंतर मस्त असं फ्राय करून घेतलेलं होतं मी आणि मग म्हटलं त्याच्यामध्ये आहे ना मटण वगैरे टाकून देऊयात. स्वच्छ असं धुवून घ्यायचं. मटण जे आहे ते 2-3 पाण्याने धुवून घेतलं होतं बरं का मी. आणि त्याच्यानंतर इकडं गरम पाणी पण ठेवलं होतं उकळत, की जेणेकरून मग पटकन असं शिजून निघतं. गार पाणी टाकलं की त्याची टेस्ट पण बिघडते आणि ते थोडंसं असं रब्बर सारखं लागतं. त्यामुळं मग मी काही गार पाणी ॲड करत नाही. भरपूर वेळा तुम्ही बघितलेलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर इथं मोठं असं पातेलं होतं आणि आजचा जो बेत होता तो खूप दिवसापासून प्लॅन चालू होतं, पण तो कधी वर्कआउट होईल हे काही माहिती नव्हतं. सो आता आता आखाडला आहे ना मुहूर्त लागलेला आहे फायनली, आणि आता आज आपण तो स्पेशल असा बेत करणार आहोत. तर बघूयात कसा होतोय आपला आजचा ब्लॉग आणि कोण कोण येतंय आपल्या घरी. आमंत्रण तर दिलेले आहेत, बघू आता कोण येतंय कोण नाही. आणि माझ्या माहेरची सासरची फॅमिलीमध्ये कोण कोण आहे किंवा कोण कोण येणार आहे हे पण तुम्ही जर पूर्ण ब्लॉग बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल. आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे आणि त्यामध्ये माझी फॅमिली दिसणार आहे, कारण कंटिन्यूस तुम्ही मला आणि यांना आम्हाला दोघांनाच बघतात जास्त करून. तर आता खूप दिवसांनी येणार आहेत, सो त्यासाठी मी पण एक्सायटेड आहे सुपर. तर कसे ब्लॉग्स होत आहेत आजचे आपले नक्की बघा. आणि इथून पुढचे पण ब्लॉग थोडे असे धमाल ब्लॉग येणार आहेत, कारण आता सगळे सण उत्सव आलेले आहेत जवळच. त्यामुळं मग आता त्याची तयारी कशी कशी सेलिब्रेट करतो हे नक्कीच आपल्या चॅनलला तुम्हाला दिसणार आहे. तर चला भेटूया पुढे. तिकडं मटण उकडत होतं आणि इकडं तीळ वगैरे मसाल्यासाठी भाजून घेऊयात म्हटलं. मस्तपैकी खोबरं वगैरे कट करून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस बघा तुम्ही. माझं आता आहे ना इथे खोबरं वगैरे कट करून झालेलं आहे. आपण मसाल्यासाठीची हरभऱ्याची डाळ टाकतो ना, तर ती भाजून घ्यायची आहे मला आता मस्त अशी, जेणेकरून भाजी घट्ट आणि छान अशी होईल. ज्यांच्याकडे फुटाणे नसतात तर हीच आयडिया वापरायची आणि छान अशी भाजी होती. सो तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू करा. इथे मी आहे ना तेल न टाकता हरभऱ्याची डाळ आधी छान अशी भाजून घेतली आणि मस्त तेल टाकून छान परतून घ्यायची. त्यानंतर इथे माझ्या छोट्या नंदबाई आल्या होत्या, त्या लवकर आल्या होत्या. सो त्या म्हणे चल मी तुला मदत करते इथे कांदा वगैरे. आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण हाय करा, माझ्या व्लॉगमध्ये घेते. तोपर्यंत इथं मस्त असं वाटण मी मस्त भाजून वगैरे काढलेलं होतं, काही तळून भाजून वगैरे छानपैकी. आणि त्यांनी इकडे मस्त असा कांदा वगैरे दिलेला होता चिरून, आणि इकडे वाटण वगैरे काढून घेऊयात म्हटलं. तोपर्यंत हे वाटण वगैरे होस तर माझ्या मोठ्या नणंदबाई आल्या आणि त्यांच्या हाताला खरंच खूप छान अशी टेस्ट आहे. मग म्हटलं चला तुम्हीच चला. कोणाच्या नंदा आहेत का अशा की भाऊजाईला काम न सांगता स्वतः करू लागतात? तेवढ्या बाबतीत तर मी खूप लकी आहे बरं का. माझ्या सगळ्याच नंदा मला जीव लावतात, चारही पण. आणि कामात पण मदत करतात, की असं नाही की आम्ही तुझ्याकडे आलो आहे बाबा मग तू एकटीनेच करायचं, असं नाही. खूप जास्त मदत करतात. आणि त्यांनी ना कोथिंबीर आणली होती. सो भरपूर अशी कोथिंबीर आम्ही ना सगळ्या गोष्टीत ॲड केली होती. त्यांच्या घरी आहे ना भाजीपाला वगैरे होता, सो त्यांनी तिथूनच कोथिंबीर आणली होती. आणि त्या भाजी टाकोस तर आहे ना इकडं आहे ना आपलं जे मटण होतं सुक्कं ते पण रेडी झालं होतं. मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली होती मी. ह्या साईडला येल्लो सूप वगैरे, जे की मस्त पिण्यासाठी. इकडे राईस वगैरे माझा आधीच लावून झालेला होता, मग राईस वगैरे पण. आणि पटकन मी इकडं ताटं करून घेतले त्यांनी भाकरी करोस तर मस्त असे. आणि खूप छान टेस्ट झाली होती. पाहुणे पण खुश झाले आणि पाहुण्यांना कामाला पण लावलं बरं का आपण, असं नाही की पण त्या बिचारा म्हटल्या म्हणून.
त्यानंतर इकडे दाजींचे आणि त्यांचे जेवणं चालू होते मस्त असे छान निवांत जेवणं करत होते ते. आणि मी आहे ना गपचूप ब्लॉग शूट केला होता बरं का पुढून, कारण की म्हटलं दाजी ओरडता की काय काय माहिती, त्यामुळं मग मी थोडं जास्त काही हे नाही केलं. ओके झाले. नंतर तर मग सगळेच आहे ना माझ्यासोबत कम्फर्ट झाले आणि मग काही टेन्शनच नाही राहिलं, सगळे ब्लॉग्समध्ये आले. आणि इकडे ना इतकी मजा मस्ती चालू होती, तर बा सगळ्यांना म्हटलं माझ्या ब्लॉगमध्ये हाय करा. तर इथे माझ्या 2 नंबरच्या नंदेचे मिस्टर आणि त्या बसलेल्या आहेत, आणि नंतर 4 नंबरच्या नंदबाई आणि ते दोघं आणि आम्ही नंतर एवढा धिंगाणा केला, एवढी मज्जा मस्ती केली आम्ही, तर बास तुफान अशी. आणि खूप दिवसानंतर असं एकत्र आलं ना खूप जास्त आनंद भेटतो. आणि माझी इकडची पण फॅमिली आहे ना फ्रेंडली आहे, सो त्यामुळं मला काही अशी अडचण येत नाही. फक्त थोडंसं दाजींना घाबरायचे मी, बट आता ती पण भीती गेलेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स बघायला भेटतील. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.